नमस्कार. आज आपण दापोली फाटा भिंगलोली समर्थनगर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आपण आलेलो आहोत. तर ही कचऱ्याचं साम्राज्य बघून आज येथील आपण जागरूक नागरिक म्हणून आप्पा मोरे आपण आज समोर आहात आणि प्रल्हाद मिस्त्रे असतील, अस्मिता मॅडम असतील. तर काय सांगाल हे साम्राज्य बघून कचऱ्याचं? या कचऱ्याच्या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी देऊन झालेल्या आहेत. ग्रामसभेमध्ये हा सगळा विषय घेतलेला आहे. मनमाड तालुक्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून भिंगोली हे ओळखलं जातं. भिंगोलीमध्ये ग्रामपंचायतीने कचरा गाडी चालू केलेली आहे. त्याचा उपभोग नागरिक घेत नाहीत. जे लोक त्याचा उपभोग घेत नाहीत त्याच्या संदर्भात त्या लोकांना कंपल्शन करा असं अनेक वेळा ग्रामसभेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. अशा हे जवळजवळ 4 ते 5 वर्ष ह्या तक्रारी आम्ही करतो आहोत ग्रामस्थ म्हणून. आणि आता तर दापोली मंडणगड ह्या हायवेला लगतच हा सगळा कचरा टाकलेला आहे. इथून स्मशानभूमीकडे आमचा रस्ता जातो. ज्या वेळेला मयत होतं, लोक दफनभूमीकडे यायला निघतात, त्यावेळेला आमचे नातेवाईक सगळे सोयरे सगळे इथपर्यंत येतात. हा कचरा बघितल्यानंतर स्मशानापर्यंत कोणी पोचत नाही, इथूनच ते परत जातात. ही आम्हा सगळ्या नागरिकांना शरमेची गोष्ट आहे. प्रशासनालाही याबद्दल काहीतरी वेगळी कडक ऍक्शन घ्यावी, भूमिका, अशी आमची नागरिकांकडनं अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी एकतर CCTV कॅमेरे लावावेत किंवा ग्रामपंचायतीने ठराविक वेळेमध्ये इथे माणसं येत असतात, आम्ही हे पाहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने त्यांच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करून त्यांचे कचरा टाकीत असतानाचे फोटो घ्यावेत आणि त्या लोकांच्यावरती कडक ॲक्शन घ्यावी. अशा गोष्टी जर केल्या तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम होईल अशी आमची अपेक्षा आहे. एवढंच. आता आणखी काय जास्त काय सांगितलं नाही मी. हां, आपल्या समेत आहेत प्रल्हाद मिस्त्री, उद्योजक आहेत. तर काय सांगाल हे गाणीचं साम्राज्य बघून? ह्या गाणीचं साम्राज्य बघता इथले सुशिक्षित जी लोक आहेत, ज्यांना ग्रामपंचायतच्या गाडीचा लाभ मिळत नाही किंवा त्यांचा टाइम मॅच होत नाही, ती लोक येऊन इथे कचरा टाकतात. तर ग्रामपंचायतला मला असं सांगायचं आहे की तुम्ही त्यांच्या एरियामध्ये कचऱ्याच्या पेट्या, ओला आणि सुका कचरा तिथं ठेवून बघा. त्याच्याने काय फरक पडत नसेल तर ग्रामपंचायतने एक माणूस नेमून इथे त्यांच्यावर नजर ठेवायला लावा, फोटो काढा आणि त्यांना दंड लावा प्रत्येक माणसाला. एवढीच माझी फक्त अपेक्षा आहे. याच्याविषयी जास्त बोलू शकत नाही. आपण तर जास्त सगळं सांगितलेलंच आहे. पण इथं कचरा टाकणारे लोक जवळची आहेत की लांबची नसणार आहेत आणि सगळी चांगली लोक आहेत. तर त्यांची सोय, तेवढी सोय ग्रामपंचायतने करून द्यावी. त्यांना 2 पेट्या द्याव्या, तिथे टाकतात का बघा, नाहीतर मग पुढचा इलाज करताच येईल. आज आपल्या समेत आहेत अस्मिता नट्टे मॅडम, काय सांगाल? नाही, हे कचऱ्याचा आजची जी घाणीची परिस्थिती बघता खरंच लाज वाटते आम्हाला. आम्ही ह्या एरियात राहतो म्हणून, नागरिक म्हणून. आज मी समर्थनगरचीच रहिवासी आहे, पण हे समर्थनगरचेच टाकतात की काय टाकतात, पण ती काय, हे कशासाठी टाकतात, किती घाण आहे. आणि इथे आमचा स्मशान रोड आहे. ह्या माणसं इथून कशी जाणार तुम्ही बघा, वाटेकडे इकडे लक्ष द्या. आणि इथे माझी स्वतःची आमची बागायत आहे, शेती आहे. ह्याच्यातून आम्ही कसे जाणार? याच्यामध्ये आता काटा आहे का काचा आहे, याच्यावरून पाय देऊन कसं जाणार आम्ही? जर याच्यात माणसाला दुखापत ही होणारच आहे. हे जर वेळोवेळी नाही ग्रामपंचायतीने लक्ष खरं द्यायला पाहिजे होतं. तुम्ही कचरा गाडी सकाळी 8 वाजता येते, 8-8:30च्या दरम्यान, की कुठे टाकतं, कोण टाकतं, कोण नाही टाकत, हे बघायला पाहिजे होतं. हे कुठला कचरा आलाय की? आणि रात्रीची मेन म्हणजे खरं म्हणजे जनावरे येतात, कुत्री बघाल तर भुकून भुकून झोप उडवतात. आणि बाहेरची सुद्धा जनावरे येत असतील आणि हे पुढे मागे मनुष्याला धोका आहे. कोल्हा म्हणा, वाघ म्हणा, कोणी येऊ शकतो. आणि वासाने, घाणीने, कसलाही कचरा आहे तो. तर ते ह्याचा बंदोबस्त खरं म्हणजे करायला पाहिजे. आणि ह्याच्यावर आता लक्ष कोण देणार? खरं ग्रामपंचायतीने लक्ष द्यायला पाहिजे होतं ना. आम्ही ग्रामपंचायती भुसवलेल्या आहेत, आम्ही स्वतः याच्यामध्ये कारभार केलेला आहे. आम्ही स्वतः कचरा काढून हे जाळून टाकलेला आहे. इथे स्वतः आम्ही मेहनत करून कचरा त्या वेळेला जाळलेला. पण ह्या आता या 4-5 वर्षात जराही लक्ष दिलेलं नाहीये.
तर यासाठी हे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावं आणि लोकांच्या आता हा हायवे आहे आमचा, लोक जाता येताना बघतात भिंगळोली ग्रामपंचायत हे म्हणून काहीतरी त्याचं नाव खराब होत असेलच की नाही, तर ते आपलं खराब होऊ नये. कुत्रा बघा, म्हणजे ही कुत्री आहेत, मांजरं आहेत. आता कुत्री आहे काही टाकलेलं खातात आणि एखादा मनुष्य गेला त्याच्या अंगावर धावून आला म्हणजे तो केवढ्यावर पडणार आहे. तर हे याच्यावर वेळोवेळी खरं म्हणजे आता लक्ष द्यायलाच पाहिजे त्यांनी. आणि एवढंच माझं म्हणणं आहे की स्वच्छता राखा आणि स्वच्छता ठेवा.